मी संजय नरवरे, मी पुण्यात राहतो। अनेक दिवसापासून माझ्या उजव्या पायाला गुडघ्यांचा त्रास होता। तर मी बरेचशा ठिकाणी गोळ्या औषधं माझे सुरू होते, तर काही ठिकाणी मला ऑपरेशन सजेस्ट करण्यात आलं। परंतु मी असं काही पाहत होतो की नवीन बिना ऑपरेशनचा मला गुडघा क्लिअर झाला पाहिजे होता। तर त्यासाठी मला आमच्या मित्रांनी के हॉस्पिटल आळंदी या ठिकाणमधला मला ॲड्रेस दिला। मग मी त्या मॅडमकडे आलो, कुडाळे मॅडमकडे आलो। त्यांनी चेकअप केलं, त्यांनी 6 दिवसाच्या मला गोळ्या दिल्या पहिल्या प्रथम, आणि 6 दिवसाच्या नंतर मी पुन्हा आल्याच्या नंतर मला त्यांनी उजव्या पायाची सोनोग्राफी काढायला लावली। सोनोग्राफीमध्ये त्यांना दिसून आलं की इथं डॅमेज झालेलं आहे। तर मॅडमनी मला सगळं सोयीस्कर सांगितलं होतं त्या टायमाला की काही काळजी करू नका, तुम्ही योग्य ठिकाणी आहात आणि पाय पूर्ण तुमचा क्लिअर होईल। पण मनात एक आपली धाकधूक असते की आयुष्य पुढे कसं झालायचं, त्या पायाने जर मी आतो झालो तर काय। तर मॅडम संग माझं बोलणं चालू असताना मॅडमनी सांगितलं आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे। तर मी तयार झालो। मग मॅडमनी सकाळी मला बोलवलं, मग सकाळी हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट केलं। त्यांची कमीत कमी पाऊण तास ती प्रक्रिया माझ्या गुडघ्यांवर चालू होती। त्याच्यानंतर मला बेडवर एक अर्धा पाऊण तास ठेवण्यात आलं। त्यानंतर मला सांगितलं त्यांनी, तुम्ही आता चालायला लागा, तुमचा पेन कुठपर्यंत आहे। तर तो पहिलं जे माझं असं होतं की मला असं वाटायचं की वाटी काढून ठेवावं लागायची असं मला वाटत होतं। परंतु ती म्हणजे ज्यावेळेस माझ्या गुडघ्याचं त्यांनी क्लिअर केलं त्यानंतर मला असं जाणवलं की माझ्या गुडघ्याला काहीच झालं नाहीये। त्यानंतर तो गेलेला आत्मविश्वास माझा पुन्हा आला, कारण तो मला पहिला एक्सपिरियन्स होता। त्यामुळं मी त्यांना ते पण सांगितलं, मॅडम आता इथपर्यंत तर ठीक आहे, आता पेन होत नाही। परंतु मी 3ऱ्या मजल्यावर राहतो, तर मला खाली यावं लागलं, जावं लागलं। ते मॅडमने एवढंच सांगितलं की 6 दिवस तुम्ही येऊ नका खाली, आणि घरातली घरात चाला। तर जसं त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीने मी चाललो, घरात राहिलो, आणि नंतर मला एवढा फरक पडला की प्रचंड म्हणजे पेन तर माझा राहिलाच। आणि योग्य आहे, तुम्हालाही सजेस्ट करेन की के हॉस्पिटलला आपण स्वतः जा, बाहेरचे काय अनुभव आले असेल ते घ्या, पण के हॉस्पिटलला येऊन बिनधास्तपणे मनात न संकोच करता तुम्ही तिथं जा, तुम्हालाही माझ्यासारखा बेनिफिट आणि अनुभव येईल तुम्हाला। प्रक्रिया करताना काय त्रास झाला तुम्हाला? काहीच नाही, मला प्रक्रिया करताना मला एक हलकीशी सुई होती, ती मला टोचली होती, बस बाकी काहीच झालं नाही। ठीक, थँक्यू, धन्यवाद।